तर संपूर्ण राज्यभरातला पाऊस पाणी कसा आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पिंपरी चिंचवड शहराला येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश, तर नागरिकांना दक्षता बाळगण्याचं आवाहन। नागपूरसह परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात, काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस। कोकणात पुढचे 2 दिवस पावसाला अंदाज आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट। रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यंत 104% पाऊस। लातूरच्या औसा ते मालमाल या रस्त्यावर आलेल्या पुरामध्ये बाईकसह तरुण वाहून गेलाय। पूरस्थिती असतानाच तरुणाची स्टंटबाजी अंगाशी आली आहे। लातूरच्या मांजरा आणि निम्न तेरणा धरणाचे दरवाजे उघडलेत। मांजरा आणि तेरणा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आणि नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये पाणी झालंय, तर जोरदार पावसामुळे पाणी साचलं असून ग्रंथालयात पाणी शिरल्यानं अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला। लासलगावसह विंचूर परिसरात मुसळधार पाऊस, काढणीला आलेल्या सोयाबीन, कांदा आणि टोमॅटो या शेती पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी, सखल भागामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ आहे। जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, केळी पिकासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान।